आता यात मी काय वेगळं करणार, तरीही माझी सिंपल रेसिपी तुम्हाला दाखवूनच देते. सर्वात आधी गाजरं धुवून घेतली, त्याच्यानंतर ती गाजरं मस्त स्वच्छ खिसून घेतली. मी गाजराची साल काढत नाही, ती तशीच खिसून घेते. त्याची 1-2 केसं असल्यावर तेवढे फक्त काढून घेते. आणि मी गाजरं खिसेस्तोवर फक्त एवढा पसारा दादूने काढून ठेवला होता. सगळे गाजरं खिसून झाले, मग कढई ठेवली. कढईमध्ये मी टाकले आपले खिसलेल्या गाजराचा खीस. सगळा खीस एकदम मस्त त्याच्यात टाकून घ्यायचा आणि हाय फ्लेमवर हा खीस 10 ते 15 मिनटं होऊ द्यायचा. त्याचं पाणी निघून गेलं पाहिजे, तो कोरडा कोरडा झाला पाहिजे. मग तो कोरडा झाला की त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेतलं. दादूला तूप आवडतं आणि मला तूप आवडत नाही, मग दादूसाठी टाकावंच लागतं. जेवढा आपला गाजराचा खीस होता त्याच्या अर्धी मी साखर टाकली. साखर टाकल्यानंतर त्याला पाणी सुटतं. ते पाणी सुटलं की त्याच्यात आपण वेलची पूड आणि मस्त ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आणि हे छान होऊ द्यायचं. बरं, कुणी याच्यात दूध आणि खवाही टाकतो, पण मला पर्सनली ते आवडत नाही म्हणून मी नाही टाकलं. त्याच्यानंतर छान त्याच्यातलं पाणी आटू द्यायचं आणि गाजराचा हलवा जरा कोरडा कोरडा झाला की आपला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा. सर्वात आधी स्वामींना आणि देवांना गाजराचा हलवा दिला, कारण हा आमचा सीझनचा पहिला गाजरचा हलवा आहे. त्यानंतर मी मस्त गरम गरम टेस्ट करून बघितला, खूपच छान झाला होता. तुम्हीही ट्राय करा. चला बाय.